मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी दिग्विजय पाटलांची चौकशी सुरू आहे। गेल्या 3 तासांपासून दिग्विजय पाटलांची चौकशी सुरू आहे। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल झालाय। बावधन पोलीस ठाण्यामध्ये दिग्विजय पाटील यांची सध्या चौकशी सुरू आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर 38 दिवसांनंतर दिग्विजय पाटील यांची चौकशी होतीये। अमेडिया कंपनीचे दिग्विजय पाटील हे भागीदार आहेत। यांचं या गुन्ह्यामध्ये जबाब घेण्याचं काम सुरू आहे। कसून चौकशी सुरू आहे, गुन्ह्याचा तपास सुरू आहे। आज त्यांचं स्टेटमेंट अनालाइज केलं जाईल, योग्य विश्लेषण करून मग पुढील तपासात निर्णय घेण्यात येईल। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मिकी घाई यांच्याकडून। मिकी, कुठल्या दिशेने सध्या हा तपास सुरू आहे आणि दिग्विजय पाटलांकडून नेमकी कुठल्या प्रकारची माहिती आता पोलिसांना अपेक्षित असेल? अगदी जर आपण बघितलं तर मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये गेले 38 दिवसांपासून दिग्विजय पाटील हे पोलिसांच्या समोर आलेले नव्हते आणि आता ते बावधन या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये आहेत। मागील 3 तासांपासून या ठिकाणी त्यांची कसून चौकशी या ठिकाणी केली जाते। त्यांच्याकडून काही कागदपत्र देखील या ठिकाणी मागवण्यात आलेले आहेत। खरं तर ज्या पद्धतीने ते वेळकाढूपणा करत होते त्यामुळे पोलिसांनी त्यांना नोटीस देखील बजावली होती की तुम्ही तात्काळ चौकशीसाठी हजर राहा। आणि आज जर आपण बघितलं तर मागील 3 तासापासून दिग्विजय पाटील यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे। नक्की तुमच्या बरोबर हा व्यवहार कसा झाला, कोण या ठिकाणी व्यवहारासमोर आलं होतं तुमची, आणि त्याचबरोबर ते इतर लोकांची त्या ठिकाणी ओळख कशी झाली होती, शीतल तेजवानीची ओळख कशी झाली होती, वेगवेगळ्या अँगल्सने हा सगळा तपास या ठिकाणी सुरू आहे। आणि अर्थातच जर आपण बघितलं तर पार्थ पवारांचं देखील या ठिकाणी नाव पुढे येताना दिसतंय, कारण अर्थात या मीडिया कंपनीचे भागीदार पार्थ पवार देखील आहे आणि त्यामुळं त्यांच्याविषयी देखील दिग्विजय पाटील यांच्याकडे चौकशी या ठिकाणी केली जाते। मागील 3 तास ही चौकशी सुरू आहे, आणखीन काही वेळ या ठिकाणी लागणार आहे। दिग्विजय पाटील या चौकशीतून कुठल्या गोष्टी समोर येतात हे बघणं महत्त्वाचं असेल। मिकी, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।